guys, welcome back to my channel, and in this video I'm going to share it with you what I got from Shein. This is basically Shein haul आणि मी अजून अनबॉक्सिंग केलं नाही, मी तुमच्यासोबत करणार आहे. And also I want you guys to tell me about the background setup. मी न्यू बॅकग्राऊंड ट्राय केला आहे and I'm all pumped up to show you what की काय काय मी गोष्टी घेतली आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. मे बी मी तुम्हाला अनबॉक्सिंग करताना पण दाखवेल आणि घालून पण दाखवेल. आय डोंट नो अबाउट घालून दाखवेल की नाही, बट अनबॉक्सिंग करताना तरी दाखवेल. सो दिस इज अ पार्सल दॅट आय हॅव गॉट अँड लेट्स सी की ते कसं म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला आय वॉज लाईक की नाही, मला जेव्हा पार्सल अनबॉक्सिंग करायचं आहे तेव्हाच आय विल रेकॉर्ड द व्हिडिओ बिकॉज आय एम ऑलवेज excited for Shein. So the first thing is this. Okay, I will also pop up a picture over there if म्हणजे मी घालून नाही दाखवलं तर. हे इयरिंग्स आहेत, if you can see. So this was my first purchase. So cinematic mode वरती मी शूट करते, सो ते झूम होताना प्रॉब्लेम होता. अँड द नेक्स्ट थिंग, बघूया आता काय आहे. तुम्हाला थोडासा पार्सलचा आवाज येत असेल, बट सॉरी. आणि मी हे उघडलं नव्हतं की आय वॉज लाईक नाही, मला ह्याच्यासोबतच उघडायचं आहे, लाईक कॅमेरा सोबत. सो दिस इज अ वेल्वेट ब्राऊन हे स्कर्ट. आणि आय लव्ह, म्हणजे फॉलमध्ये असे वेल्वेट स्कर्ट्स घालायला खूप मजा येते. सो लेट्स सी की ते कसं दिसेल. म्हणजे मी असा ब्लॅक स्कर्ट ऑलरेडी घातलाय, बट आय फील जो हा मोठा होईल. आय डोंट नो, बट या दिस इज हाऊ इट लुक्स. ओके, आणि मी सगळं एल साईज मध्ये ऑर्डर केलेलं आहे. मी हे खूप अगोदर ऑर्डर केलं आणि नंतर थोड्या दिवसांनी आपण आपलंच पार्सल. इट फील्स लाईक अ सरप्राईज की हा आता काय येणार आहे. थर्ड वन, मी काय सेकंड बोलते. ओके, सो द थर्ड वन इज दिस. हे स्केटर्ड स्कर्ट आहे आणि मी हे कशावरती पण पेअर अप करू शकते, ब्लॅक टी शर्ट, एनिथिंग. आणि हे विंटर लुक साठी खूप मस्त वाटेल बघ. आणि आतमध्ये मी ते फ्लीस वाले लेगिन्स घालेल, सो थंडी पण नाही वाजणार मला. The next is this one. मी सगळ्याचे पिक्चर्स इकडे टाकेल कारण की मग तुम्हाला नीट दिसेल पण. सो हे असं हे होतं, लाईक रिंग आणि ब्रेसलेटचा सेट. सो या, लुक ॲट दिस. नेल्स जर मी लावलं ना तर ते छान वाटतील. आता इतकं म्हणजे ओकेच वाटतंय, बट जेव्हा मी नेल्स करेल ना आणि तेव्हा हे घालेल तेव्हा इट विल लुक, म्हणजे ब्लॅक वरती खूप छान दिसेल. सो या, बट मला ही रिंग तर खूप आवडली आहे. जर मी हे नाही घातलं तर मी ही रिंग तर नक्कीच घालेल, बिकॉज आय रिअली लव्ह असं गोल्डन या फिर सिल्वर रिंग. सो या, आता हुडी नव्हती माझ्याकडे, अँड यू कॅन क्लिअरली सी बाय माय आउटफिट दॅट आय रिअली लव्ह पिंक. लिपस्टिक सगळं पिंक. अँड आय हॅव ऑल्सो गॉट दिस वन. दिस इज ऑल्सो अ पिंक हुडी. आय डोंट नो, मी एस साईज मागवलेला आणि एस पण इतका जास्त आलाय. आय डोंट नो, एस का एम मागवला होता. अँड आय वॉज लाईक की हे नाही होणार, बट मला असं वाटेल हे फिट होईल. म्हणजे असा दिसतो हा हुडी, बट चांगला आहे, एकदम वॉर्म फिलिंग आहे. सो युजली मी असं ग्रॉसरी शॉपिंग वगैरेला जाते तेव्हा मला असा एक हुडी पाहिजे होता, आणि माझा जो होता तो मी ऑलमोस्ट लास्ट 2 years पासून यूज केलेला. सो आय वॉज लाईक की यू रिअली नीड अ हुडी. अँड आय नो की शीनचे हुडी विंटरसाठी नाही आहेत, बट इट्स जस्ट लाईक मला एक असा हुडी पाहिजे होता.
सो असंच कधीतरी रॅन्डम रात्री काही प्लॅन झाला, फिर ग्रॉसरी प्लॅन झाला तर पटकन हे जस्ट घालायचं. यू डोंट नीड एनी आउटफिट, यू जस्ट हॅव टू वेअर दिस अँड यू कॅन गो. म्हणजे इट लुक्स लाईक अन आउटफिट. सो म्हणून मला पिंक हुडी पाहिजे होता आणि मला पिंक हुडी दिसला आणि नंतर त्याच्यावरती मला मस्त डिस्काउंट पण मिळालं. द नेक्स्ट थिंग इज दिस. हे ऍक्रेलिक नेल्स आहेत, तर प्रेस ऑन नेल्स. म्हणजे त्याच्यामध्ये मी या फेस्टिव्ह सीझनला घालेल मे बी. आय डोंट नो की मी हा व्हिडिओ कधी पोस्ट करणार आहे. आय डोंट नो मी काय फंबल करते, बट ऍक्च्युली आय एम हॅपी की हे पार्सल आलंय. सो हे फेस्टिव्ह नेल्स आहेत. आय डोंट नो हे किती जास्त फोकस होत आहे, बट या मस्त आहेत हे नेल्स. सो बेसिकली आय थॉट की मी फेस्टिव्ह सीझन साठी काहीतरी नेल्स घेईल. अजून एक मी घेतलेले आणि ते मला असं वाटलं डबल टाइम ऑर्डर केलं, सो मी ते चुकून कॅन्सल केले. बट या हे मी ऑर्डर केलेत आणि माझ्याकडे भरपूर सारे नेल्स आहेत, बट माझं असं होतं की फेस्टिव्ह साठी मला वेगळे नेल्स पाहिजेत. सो मी हे घेतले आणि मी इकडे पिक्चर पॉपअप करेल बिकॉज आय नो की हे जास्त फोकस नाही होत आहे फॉर सम रिझन. सो या मी तिकडे पिक्चर पण पॉपअप करेन. असं वाटलं की मला असं वाटलं की ह्याची सगळी सेट आहे, मी तुम्हाला हे दाखवेल. नाही एकच आले, व्हॉट द फक, आय डोंट नो. आय हॅड ऑर्डर, माहिती ना मला आता कस्टमर केअरशी पुन्हा बोलावं लागेल. सो आय रिअली वॉन्टेड अ सिल्क स्क्रंची. सो मी हा मग त्याचा बंच ऑफ होतं सिल्क स्क्रंचीचं आणि आय डोंट एकच का आलं. बट या म्हणजे सपोज मी आता पण केस बांधले त्याच्यावरती, इट विल लुक सो गुड. म्हणजे असं लाईक रॅन्डम हेअरस्टाईल वाटेल. बट या मला तरी सोडायचेच आहेत केस. ओके, सो द नेक्स्ट थिंग ते होतं स्क्रंची. मला वाटलं की ते येईल. आय डोंट नो माझा या हॉलमध्ये किती पोपट झालाय, बट खूप सारे आयटम झाले. सो द नेक्स्ट थिंग इज दिस. असं ते बायकर जॅकेट माहिती नाही लागलं जिम मध्ये घालायला. सो मी हे ऑर्डर केलं होतं. कोणती साईज केली होती, आय गेस एल केलं, बट मला थोडं छोटं वाटतंय. बघूया मी घालून जेव्हा दाखवेल तुम्हाला. बट मला असं एक फिटेड वाला जॅकेट हवं होतं. मस्त दिसतंय फिटेड वाला जॅकेट. सो जेव्हा मी घालेन तेव्हा मी टाकेन इथेकडे, म्हणजे क्लिप्स ह्याच्यानंतर सगळे घातलेले क्लिप्स टाकेन. बट ह्याचं म्हणजे मटेरियल तर ऍक्च्युली सगळ्यांचं खूप छान आहे. आणि मी एकाच आय गेस हे ब्रँड शीन वरती खूप चांगलं आहे. सो त्याचं नाव आहे डेझी. जर तुम्ही म्हणजे कोणत्या पण कंट्रीमध्ये असाल जिथे शीन आहे आणि जर तिथे जर तुम्हाला शॉप करायचं असेल, बेसिकली डेझी इज द गुड ब्रँड इन चीन. आणि ह्याचे क्लोथ्स लाईक झारा आणि H&M सारखेच असतात. सो मला हा ब्रँड खूप आवडतो आणि मी ऑलमोस्ट खूप एक कॅरी ऑन काय बोलतं, एक जॅकेट होतं जे मी घेतलं होतं, ते आता पण तसंच आहे आणि त्याचं काहीही लाईक क्वालिटी खराब झाली नाहीये. सो आय लाईक दिस ब्रँड डेझी खूप जास्त. सो या जर तुम्हाला कुठून म्हणजे शीन मधनं बाय करायचं असेल आणि माहिती नाही तर प्लीज बाय फ्रॉम दिस ब्रँड डेझी. नेक्स्ट थिंग दिस इज द क्लिप्स. मी हे त्याच्यात रॅन्डम 2 सेट होते जे मी अगोदर पण घेतलं होतं. म्हणजे मी हावाला यूज केला आहे अगोदर आणि त्याच्यामध्ये सेट होतं. सो आय थॉट की मी सेट घेईल आणि एकदम युजफुल आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या पण छोट्या बॅग मध्ये टाकू शकता अँड यू आर गुड टू गो.
मला क्लिप्स खूप आवडतात असे, बट हे खूप केअरफुल राहावं लागतं ह्या क्लिप्सकडे, की लगेच सुटून जातात आणि माझे ऑलमोस्ट 2दा-3दा तुटलेत. दिस इज लाईक माय सेकंड ऑर थर्ड, नाही, थर्ड टाइम मी हे बाय करते. सो ह्याच्यासाठी केअरफुल राहावं लागतं. आणि आय डोंट नो, ही एवढी छोटी बॉटल आली आहे. मी एक मला दाखवेन की मी कोणतं टाकलं होतं शीन मध्ये, आणि इतकी छोटी का बॉटल आली आहे मला माहिती नाही. ही एवढी छोटी बॉटल आहे, व्हॉट द फक. म्हणजे मला रोजमेरी वॉटरसाठी हवं होतं. आउच. आय रिअली, मी ह्याच्यासाठी, सो मी तुम्हाला दाखवेन पिक्चर कोणता होता. आणि माहिती नाही की ते असं मिसअंडरस्टँडिंग झाले, बट लुक ॲट दिस, ह्याचं मी काय करू. ओके, बघावं लागेल. मे बी आय रिटर्न इट. दिस इज म्हणजे मी बूट्स ऑर्डर केल्यात, अँड ऍक्च्युली माझ्याकडे 2 पेअर्स आहेत. एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक आहे. बट आय वॉज लाईक की मला एक असं मोठा थाय हाय बूट्स हवे होते. सो आय रिअली डोंट नो की हे होणार आहे की नाही, बिकॉज बूट्सचा काही सीन आहे की ते होत नाही. बट मी मला दाखवते. पॅकेजिंग असं आहे. लुक ॲट दिस. मी तुम्हाला घालूनच दाखवते. मी सगळं घालून तुम्हाला दाखवेन. अँड ऑल्सो इफ यू आस्क मी की मला कोणतं जास्त आवडलं असेल गोष्ट या सगळ्यामध्ये, तर आय वुड टेल हे 2, आणि हे म्हणजे हे 2 स्कर्ट्स मला खूप आवडले. खूप मेसी आहे. सो हे 2 स्कर्ट्स आणि हा जॅकेट, दिस आर माय फेवरेट थिंग्स फ्रॉम दिस हॉल. आणि जर तुम्हाला कोणतं ह्याच्यातलं आवडलं असेल तर डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो, अँड आय एम गोइंग टू श्युअरली रिटर्न दिस इफ आय कॅन. कारण की मी जे बघितलेलं ती लाईक लेजिट इतकी मोठी स्प्रे बॉटल होती. अँड इफ यू नो शीन, कधी कधी शीन असं होऊन जातं की शीन मधनं काहीतरी दुसरं येतं. सो वी हॅव टू जस्ट टेल देम की हे चुकीचं आलंय, अँड देन रिटर्न इट, तिकीट रेस करावं लागतं. मी आधी इंडियामध्ये असताना यूज करायची, सो आय नो दॅट ऑल टिक्स अँड ट्रिप्स फॉर शीन. सो या, मी त्याच्यात प्रो आहे. And if you like this haul, please do like, share and comment on this haul. And do let me know की हा सेटअप कसा वाटला. म्हणजे तुम्ही बघितलं असाल माझ्या फेसवर की मी किती एक्साइटेड होती अबाउट दिस. So yeah, and we also have hit 200 subscribers. So I'm really happy for that. And yeah, if you want more such videos, do let me know. Like haul videos. Basically, मला haul videos बघायला खूप आवडतात. So I thought ki let's make one. And I don't promote buying. Like वेड्यासारखं बाय नाही केलं पाहिजे. आय ऑल्सो नो, मी स्वतः हे लेजिट 1 इयर नंतर शीन मधनं शॉप केलंय. सो आय डोंट प्रमोट रॅन्डम बाईंग जस्ट फॉर बाईंग सेक. बट या, माइंडफुल शॉपिंग केली पाहिजे. की म्हणजे मी मी हे एक स्कर्ट लाईक एन नंबर ऑफ टाइम स्टाईल करू शकते. सो लाईक दिस ऑल्सो स्कर्ट मी एन नंबर ऑफ टाइम्स स्टाईल करू शकते. म्हणून मला हे 3 खूप आवडलं. म्हणजे मी ह्याच्यावरती स्कर्ट घालू शकते, लाईक लेजिट हाच स्कर्ट घालू शकते, फिर ब्लॅक व्हाईट एनिथिंग कॅन गो. सो बेसिक्स बाय करणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण तुम्ही काही बाय करता, जर तुमच्याकडे जास्त क्लोथ नसेल तर बेसिक बाय करा आणि तुम्ही मिसमॅच करू शकतात. सो तुमच्याकडे मस्त खूप जास्त क्लोथ्स असतील, कमी क्लोथ्स मध्ये पण तुम्ही जास्त स्टायलिंग करू शकतात. आणि जर तुम्ही असं युनिक युनिक पीसेस घेत राहिले तर म्हणजे एकटा घातलं तर ते संपून जातं. सो या, वेगळं वेगळं बेसिक्स जर बाय केलं तर तुम्हाला अजून जास्त आउटफिट्स मिळतील. सो दिस इज अ टिप जे मी खूप लेट समजली आहे. बट जर मी लेट समजली तर काय, पण तुम्हाला मी आता सांगते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्हाला मला सांगा की तुम्हाला काय व्हिडिओज अजून बघायला आवडतील. मी अजून स्टील एक्सप्लोअर करते आहे या चॅनल सोबत. आय डोंट नो, शुड आय मेक मोर व्लॉग्स और मोर हॉल व्हिडिओज, और
more skincare or acne. My acne video, everyone is loving my acne related videos. I'm getting good amount of love, and I really want to make more such videos because I have always faced through acne. So do let me know about that as well. I have lot of tips and tricks because ऑलमोस्ट 4 years मी acne वरनं केली अँड देन मला ते क्युअर झालं लेटर. इट्स अ स्लो प्रोसेस, सो आय नो. आणि मी जास्त बडबड नाही करत. सो सी यू गाईज व्हेरी व्हेरी सून. बाय.